तर चला मुलांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 बघणार आहोत. तो पण कोणत्या चॅप्टरमधून? सिमिलॅरिटीमधून. तर आता बघा, पहिला क्वेश्चन असेल, गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ्स ऑफ लाईन सेगमेंट्स. आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे PM इज दी बायसेक्टर ऑफ अँगल QPR. तर ह्यात आपल्याला ह्या तीन आकृतीत बघायचं आहे की रे PM ही कोणत्या अँगलची बायसेक्टर आहे. तर आता आपण पहिला बघणार आहोत. पहिल्यात काय दिलेलं आहे, आपण आता कोणत्या प्रॉपर्टीनुसार बघणार आहोत? अँगल बायसेक्टरच्या प्रॉपर्टीनुसार बघणार आहोत. आता बघा, पहिल्यांदा ही साईड घेणार आपण. PR दिलेली आहे, PR इज इक्वल टू 3. PQ किती दिलेली आहे? PQ दिलेली आहे 7. RM किती दिलेली आहे? RM दिलेली आहे 1.5 आणि MQ दिलेली आहे 3.5. तर बघा आता पुढं, आता त्या प्रॉपर्टीनुसार म्हणजे अँगल बायसेक्टरच्या प्रॉपर्टीनुसार PR बाय PQ इज इक्वल टू PR किती आहे? 3/7. दुसरा, ह्या दोन्हींची प्रॉपर्टी बघणार आहोत, ह्याची आणि ह्याची, म्हणजे RM बाय MQ. तर बघा, RM किती आहे? 1.5 आणि MQ किती आहे? 3.5. तर आता बघा, ह्या दोघांची 5 3 जार 5 7 जार. तर आता ह्या दोघांचा रेशो सेम येत आहे. ह्यावरून आपल्याला काय कळतं? PR बाय PQ इज इक्वल टू RM बाय MQ हे 3/7च्या रेशोमध्ये प्रेझेंट होतं. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो? रे PM इज दी बायसेक्टर ऑफ अँगल QPR. म्हणजे रे PM हा अँगल QPRचा करेक्ट बायसेक्टर भेटतो. तर बघा, आता आपण 2 नंबरचं घेणार आहोत. 2 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय घेणार आहोत? तर आपल्याला काय दिलेलं आहे? PQ किती दिलेलं आहे? 10 दिलेलं आहे. PQ 10. PR दिलेला आहे 7. PR इज इक्वल टू 7. QM किती दिलेला आहे? QM दिलेला आहे 8 आणि MR किती दिलेला आहे? 6. तर आता बघा, आपण ह्या रेशोनुसार घेणार आहोत, किंवा RM किंवा MR म्हणू शकतो आपण आता. तर बघा, PQ बाय PR इज इक्वल टू PQ किती दिलेला आहे? 10 आणि PR आहे 7. दुसरा, ह्या दोघांचं बघणार आहोत. QM किती आहे? QM बाय RM किंवा MR इज इक्वल टू 8/6. तर बघा, ह्या दोघांचा रेशो सेम येतोय का? नाही येत. दोघांचा पण रेशो सेम येत नाही आहे. त्यामुळे आपण काय म्हणणार इथं? PQ बाय PR इज नॉट इक्वल टू QM बाय RM. तर आपण इथं काय लिहिणार आहोत की रे PM इज नॉट बायसेक्टर ऑफ अँगल QPR. बंद कर. तर आता तिसरं बघणार आहोत. इथं तिसऱ्यात काय दिलेलं आहे? PQ दिलेला आहे 9. PR दिलेला आहे 10. QM दिलेला आहे 3.6 आणि RM दिलेला आहे 4. तर आता बघा, अँगल ऑफ बायसेक्टरच्या प्रॉपर्टीनुसार PQ बाय PR इज इक्वल टू 9/10. आता ह्याचे बघायचं, तर QM बाय RM इज इक्वल टू 3.6/10.
4. तर आपण ह्याचं डिवायडिंग केलं तर 9/10 हे आन्सर येऊन जातं. तर कसं बघू आपण इथं 3.6 × 10/4 × 10. मग हे पॉईंट आहे तो इकडे जाणार, मग 36 होणार इथं आणि इथं 40 होणार. 4 9s आणि 4 10s. तर हा रेशो इथं आलेला आहे. तर ह्या दोघांचे रेशो सेम आहेत. मग PQ/PR इज इक्वल टू QM/RM इज इक्वल टू 9/10. तर आपण ह्या कन्क्ल्युजनवरून काय लिहिणार आहोत? रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. तर दुसरा क्वेश्चन आहे, इन ट्रायंगल PQR PM इज इक्वल टू 15, PQ इज इक्वल टू 25, PR इज इक्वल टू 20 अँड NR इज इक्वल टू 8. तर बघा, स्टेट वेदर लाईन NM इज दी पॅरलल टू साईड RQ. NM ही RQच्या पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. गिव रिझन. तर आता बघा आपण कसं प्रूव्ह करणार आहोत? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवरून आता घेतला त्यानुसार आपण काय करणार, हे आणि हे किती आहे, PN किती आहे, PN काढायचं आहे आपल्याला. PN म्हणल्यावर PR मायनस NR, PN इज इक्वल टू PR मायनस NR. तर बघा PR आपल्याला दिलेला आहे 20 आणि NR आहे 8. मग आता किती येणार आहे, 12. PN इज इक्वल टू 12. पुढचं बघा आता, 1 मिनिट. तर बघा पुढचं PM किती आहे, 15 दिलेलं आहे. आता हे काढून घ्यायचं आहे. NR किती दिलेलं आहे, NR दिलेलं आहे 8 आणि P आणि M झालेला आहे P नाही M आणि Q काढायचं आहे. आता MQ तर आपल्याला दिलेलं नाही, तर आपण इथंच काढून घेऊया MQ इज इक्वल टू PQ मायनस PQ दिलेला आहे म्हणून मायनस PM ही पण व्हॅल्यू दिलेली आहे. तर बघा MQ इज इक्वल टू PQ किती आहे 25 मायनस PM किती आहे 15. तर बघा 25 मायनस 15 10. MQ ही आली 10. तर आपण इथंच लिहून घेऊया MQ इज इक्वल टू 10. आता ह्या चारी व्हॅल्यू आपल्याला भेटलेल्या आहेत त्या थेरमनुसार. PN किती 12, NR किती 8, PM किती 15 आणि MQ 10. आता पुढचं बघा, PN/NR इज इक्वल टू PN किती आहे 12 आणि NR किती आहे 8. पुढं 4 3 4 4 2 4 3/2. पुढं PM/MQ. PM किती आहे, PM/MQ. PM आहे 15 आणि MQ आहे 10. तर पुढे जाऊन काय होणार, 5 3 जार 15, 5 2 जार 10, 3/2. तर आता ह्या दोघांचा रेशो सेमच येत आहे. मग कोणत्या थेरमनुसार आपण हे प्रूव्ह करणार आहोत की MN ही पॅरलल RQच्या आहे. तर पुढं PN/NR इज इक्वल टू PM/MQ इज इक्वल टू 3/2. तर कोणत्या थेरमनुसार हे आलेलं आहे, इक्वेशन ही 1 आणि इक्वेशन 2 धरणार आहोत आपण. पुढं फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बाय हे कोणत्या थेरमनुसार, BPT
थेरमनुसार, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमनुसार आलेला आहे. मग ह्यावरून आपण काय ठरवू शकतो? सो देअरफॉर लाईन MN means NM parallel to line RQ. तर चला आता आपण तिसरे एक्झाम्पल बघणार आहोत. इन ट्रायंगल MNP. तर हा ट्रायंगल MNP आहे. इज अ बायसेक्टर ऑफ अँगल मीन्स NQ हा बायसेक्टर N अँगलचा आहे. इफ MN इज इक्वल टू 5, MN जर 5 असेल, PN आहे 7, MQ आहे 2.5, देन फाइंड दी QP. आता QP कसा फाइंड करणार आहोत? तर आपण कोणता थेरम वापरणार आहोत? अँगल ऑफ बायसेक्टरची प्रॉपर्टी वापरून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तर अँगल ऑफ बायसेक्टर प्रॉपर्टी यूज करून आपण हे करणार आहोत. तर आता बघा काय सांगते ते. MN बाय PN, MN बाय PN इज इक्वल टू किती आहे? MN किती आहे? 5 आहे आणि PN किती आहे? 7 आहे. आता पुढं MQ बाय QP, MQ बाय PQ मीन्स QP. आता याचं आपल्याला काही काढायचं आहे. QP तर आपल्याला माहिती नाही. QPला QP लिहून ठेवूया आपण असंच. 2.5 MQ आहे. पुढं आता ह्या दोघांना इक्वेलिटीमध्ये दाखवायचं आहे. पुढं कसं घेणार आपण? हे MN MN बाय PN इज इक्वल टू MQ बाय QP. तर हे असंच पुढे व्हॅल्यू टाकल्यावर काय येणार? MN 5/7 इज इक्वल टू 2.5 बाय QP. तर आता QPची व्हॅल्यू कसं काढणार? QP इकडं शिफ्ट करणार मीन्स आपल्या मॅथच्या नियमानुसार QP इंटू 5 इज इक्वल टू हे इकडं मल्टिप्लाय होणार 2.5 इंटू 7. आता QP काढायचं म्हटल्यावर हे खाली जाऊन डिवाइडमध्ये होणार इक्वल असल्यानंतर. QP इज इक्वल टू 2.5 इंटू 7 बाय 5. 2.5 1 जार 2.5 2 जार 5 मीन्स 2 येणार. तर QP काय येणार? 7/2 इज इक्वल टू 3.5 मीन्स QP इज इक्वल टू 3.5. इथं दिसत आहे आपल्याला QPची व्हॅल्यू 3.5 आलेली आहे. द व्हॅल्यू ऑफ QP in triangle MNP is 3.5. This was final answer. तर आता चौथा एक्झाम्पल बघूया. मेजर ऑफ सम अँगल इन दी फिगर आर गिवन. तर प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला? AP बाय PB, AP बाय PB इज इक्वल टू AQ बाय QC. तर बघा आपल्याला इथं दोन अँगल गिवन आहेत. तर ह्या अँगलवरून आपण काय समजू शकतो? तर आता बघा अँगल APQ इज इक्वल टू अँगल ABC म्हणजे 60 डिग्रीचा अँगल आहे. तर हे कशावरून कळतं आपल्याला? हे दोन इक्वल अँगल आहेत कारण की करस्पॉन्डिंग अँगल शोज करतात. हे म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल जर इक्वल असतील तर ह्या दोन लाईन पॅरलल असतील. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? PQ पॅरलल टू BC. आता बघा PQ पॅरलल टू BC झाला तर आपण कोणता थेरम वापरणार आता? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरममध्ये काय करणार आपण? AP बाय
पी बी इज इक्वल टू ए क्यू बाय क्यू सी. ह्यावरून आपल्याला प्रूफ होतं की बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवरून हे प्रूव्ह होऊन जातं, कारण की पी क्यू हे पॅरलल टू बी सी आहे. तर क्वेश्चन नंबर 5 आहे, इन ट्रॅपेझियम ए बी सी डी. ह्या ए बी सी डीमध्ये ट्रॅपेझियम आहे. ए बी पॅरलल टू पी क्यू. ए बी हा पॅरलल टू पी क्यू आहे आणि साईड डी सी, म्हणजे हे तिन्ही पॅरलल आहेत एकमेकांना. पी डी किती दिलेला आहे? पी डी दिलेला आहे 12. आता पुढं क्यू सी दिलेला आहे, म्हणजे हा क्यू सी दिलेला आहे 14. फाइंड बी क्यू. बी क्यू आपल्याला फाइंड करायचा आहे, म्हणजे हा बी क्यू फाइंड करायचा आहे. ए पी इज इक्वल टू 15 दिलेला आहे. आता बघा, हा फाइंड करायचा आहे म्हटल्यावर आपण हा कोणत्या थेरमवरून प्रूव्ह करू शकतो? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवरून आपल्याला समजतं. आता बघा, इन ट्रॅपेझियममध्ये ए बी सी डी हा ट्रॅपेझियम दिलेला आहे. गिवन काय काय आहे? ए बी पॅरलल टू पी क्यू पॅरलल टू डी सी. तर बघा, पी डी दिलेला आहे 12, क्यू सी दिलेला आहे 14 आणि ए पी दिलेला आहे 15. तर बघा पुढं आपल्याला बी क्यू फाइंड करायचा आहे, म्हणजे क्वेश्चन मार्क आपल्याला बी क्यूला देणार आहोत आपण. बाय बेसिक बी पी टी मीन्स बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वी से काय करणार आपण आता? ए पी बाय डी मीन्स पी डी. ए पी बाय पी डी इज इक्वल टू काय असणार आहे? ए पी किती आहे? 15 आहे आणि पी डी किती आहे? 12 आहे. पुढे बघा, 3 5 अँड 3 4 मीन्स 5/4 आलेला आहे इथं. पुढं आता हेच घेणार आहोत, बी क्यू बाय क्यू सी इज इक्वल टू बी क्यू क्वेश्चन मार्क आहे, आपण बी क्यूला बी क्यू ठेवू असंच, आणि क्यू सी किती आहे? 14 आहे. तर बघा, बी क्यू बाय 14. आता ह्या दोघांना इक्वली, म्हणजे हे दोन्ही इक्वल असतील तरच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरममध्ये प्रेझेंट होते, म्हणजे ए पी बाय पी डी इज इक्वल टू बी क्यू बाय क्यू सी. आता बघा इथं ह्याच्यानुसार 5/4 इज इक्वल टू बी क्यू बाय 14. आता हे इकडे जाणार, 14 इंटू 5/4 इज इक्वल टू बी क्यू. इथंच बघा आता 14 5 70, 70/4 इज इक्वल टू बी क्यू, म्हणजे 4 1 4 मीन्स 4 1 4, 3 and 0, 4 7 28, 2 0 4 5 20. आता बघा, म्हणजेच बी क्यूची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 17.5. तर मला इथं जागा नाही आहे, हां, बी क्यूची व्हॅल्यू 17.5 आलेली आहे. तर आता 6th एक्झाम्पल आहे, फाइंड क्यू पी यूजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन फिगर. तर आपल्याला ह्या फिगरमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता बघा, इथं एन असेल आय थिंक. तर आता बघा, क्यू पीची व्हॅल्यू इथं फाइंड करायची आहे. एक मिनटं, मी बुकमधून कन्फर्म करून घेते. तर आता एनच आहे, बरोबर आहे. पुढं आता बघा, कोणत्या थेरमनुसार आपल्याला हे प्रूव्ह करता येईल? प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर नुसार हे करणार आहोत. तर आपल्याला गिवन आहे ट्रायंगल
एम एन पी. त्यामध्ये काय काय गिवन दिलेलं आहे, एम एन 25 दिलेलं आहे, एम क्यू 14 दिलेलं आहे आणि पी एन 40 दिलेलं आहे. तर बघा आपल्याला फाइंड काय करायचं आहे, क्यू पी. आता अँगल ऑफ बायसेक्टरनुसार एम एन बाय पी एन मीन्स एम एन बाय पी एन इज इक्वल टू, एम एन किती आहे 25 आणि पी एन किती आहे 40. तर बघा 5 5 जार 5 8 जार मीन्स 5/8. आणि पुढचा कोणता आहे, एम क्यू बाय क्यू पी. एम क्यू किती आहे, एम क्यू बाय क्यू पी. एम क्यू किती दिलेला आहे 14 आणि क्यू पी दिलेला आहे, म्हणजे क्यू पी दिलेलाच नाही आहे, आपल्याला काढायचा आहे तो क्यू पी. आता बघा ह्या दोघांना आपण इक्वली करणार आहोत. एम क्यू बाय क्यू पी इज इक्वल टू एम एन बाय पी एन. पुढे बघा ह्या दोघांची व्हॅल्यू आपण पुट करून घेऊ. एम क्यू किती आहे, मीन्स आपण इथंच पुट केलं तर चालेल. एम क्यू 14 आणि क्यू पी आहे, मीन्स क्यू पी नाही आहे दिलेला, क्यू पी काढणार आहोत आपण 5/8. आता क्यू पी इकडं आपण मल्टिप्लाय करू आणि हे इकडं मल्टिप्लाय करू, मीन्स 14 × 8 इज इक्वल टू क्यू पी × 5. पुढं कसं 14 × 8/5 इज इक्वल टू क्यू पी. आता क्यू पीची व्हॅल्यू काय येणार आहे, इथं बघा क्यू पीची व्हॅल्यू पुढं काय येणार आहे, 14 112 मीन्स 112/5. आता डिवायडिंग करणार आपण, 5 2 जार 10, मग राहणार 1 2 मीन्स 5 2 जार 10 पॉईंट 2 राहणार, 0 घेणार आपण पुढं, 5 4 जार 20. तर फायनल आन्सर काय येणार आहे 22.4. म्हणजे क्यू पीची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 22.4. तर आपण कसं लिहिणार आहोत ह्याला, द व्हॅल्यू ऑफ क्यू पी इन ट्रायंगल एम एन पी इज 22.4. 7th एक्झाम्पल काय आहे, इन फिगर इफ ए बी पॅरलल टू सी डी पॅरलल टू एफ ई, ए बी पॅरलल टू सी डी पॅरलल टू एफ ई, देन फाइंड दी एक्स अँड ई मीन्स ए ई. फाइंड एक्स करायचा आहे आणि ए ईची व्हॅल्यू फाइंड करायची. बी डी दिलेला आहे 8, डी एफ दिलेला आहे 4, ए सी दिलेला आहे 12 आणि काय सांगितलेलं आहे ए बी पॅरलल टू सी डी पॅरलल टू ई एफ. तर बघा आता इथं आपण कोणती थेरम वापरणार आहे, बी पी टी थेरम मीन्स बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम वापरून आपण हे करणार आहोत. बी डी बाय डी एफ, बी डी बाय डी एफ इज इक्वल टू, बी डी किती आहे 8 आहे आणि डी एफ किती आहे 4 आहे, मीन्स यांचं काय येणार आहे 2 येणार आहे. तर आपण आहे तसं लिहिलं तर चालतं आहे, मीन्स 2/1 असं येणार आहे. पुढं ए सी बाय सी, ए सी बाय सी इज इक्वल टू 12/x. आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, तर आपण बघूया 12/x ह्या दोघांना इक्वेलिटीमध्ये ठेवूया, मीन्स बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवरून हे दोन इक्वल होणार. बी डी बाय डी एफ इज इक्वल टू ए सी बाय सी. तर व्हॅल्यू पुट करूया 2/1 इंटू मीन्स इज इक्वल टू 12/x. एक्स इकडे घेऊया आणि 2 इकडे घेणार आहोत, तर काय होणार इथं एक्स बाय मीन्स एक्स इज इक्वल टू 12/2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येईल 6 येईल. म्हणजे काय लिहिणार, आता पुढं ए ईची व्हॅल्यू काढायची आहे. आता ए आणि ई मीन्स 12 + एक्स, एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे, तर ए ई इज इक्वल टू ए सी प्लस सी. तर बघा आता यांचं कसं होणार, ए सी किती आहे आपल्याला गिवन आहे 12
प्लस सी किती दिलेली आहे, आता सी काढलेली आहे आपण इथं 6. 12 + 6 = 18. The value of x and AE is 6 and 18. आता 8th example. In LMN ray MT bisects angle LMN. तर रे MT हा बायसेक्ट करतोय LMN ला. आता बघा, इफ काय काय गिवन दिलेलं आहे, LM = 6, MN = 10, TN = 8. तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, LT फाइंड करायचं आहे. तर आपण ह्या डायग्रामवरून समजू शकतो की कोणता थेरम आपल्याला वापर करायचा आहे. तर बेसिक अँगल ऑफ बायसेक्टर प्रॉपर्टी यूज करणार आहे. तर बघा, LM बाय MN, LM बाय MN इज इक्वल टू मीन्स LM किती आहे, 6 आहे, बाय MN किती आहे, 10 आहे. पुढं काय करणार आपण, LT बाय TN हे आपल्याला काढायचं आहे. मीन्स LT बाय TN. बघा, LT तर आपल्याला आहे तसं LT लिहावं लागेल, कारण की व्हॅल्यू दिलेली नाही आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि TN 8 लिहिलेलं आहे. तर ह्या दोघांना इक्वल दाखवणार बेसिक प्रोपोर्शनॅलिटी ना अँगल ऑफ बायसेक्टर प्रॉपर्टीनुसार. LT मीन्स LM बाय MN इज इक्वल टू LT बाय TN. बेसिक अँगल ऑफ बायसेक्टर तरच्या थेरमनुसार इथं काय व्हॅल्यू पुट करणार, LM किती आहे, 6 बाय 10 इज इक्वल टू LT बाय 8. आता हे इकडे जाणार, मीन्स हे मल्टिप्लाय होणार. LT इज इक्वल टू 6 × 8 बाय 10. 6 8 जार 48. 48 बाय 10 इज इक्वल टू किती येणार, 4.8. देन आपण काय राईट करणार, द व्हॅल्यू ऑफ LT इज 4.8. तर 9th एक्झाम्पल कोणता आहे, इन अँगल मीन्स ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC मध्ये सेगमेंट BD, सेगमेंट BD हे बायसेक्ट कशाला करते, अँगल ABC ला. इफ AB इज इक्वल टू x, BC इज इक्वल टू x + 5, AD इज इक्वल टू x - 2 आणि DC इज इक्वल टू x + 2. तर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर आपण कसं करणार आहोत x ची व्हॅल्यू फाइंड, अँगल ऑफ बायसेक्टर च्या प्रॉपर्टीनुसार आपण फाइंड करणार आहोत. मग काय करणार, AB बाय BC इज इक्वल टू AB किती आहे, x बाय x + 5 आणि दुसरं काय आहे, AD बाय DC, AD बाय DC इज इक्वल टू AD किती आहे, x - 2 बाय DC किती आहे, x + 2. तर ह्या दोघांना इक्वल दाखवणार आपण आता. AB बाय BC इज इक्वल टू AD बाय DC. तर बघा आता AB बाय BC किती दिलेली आहे व्हॅल्यू, x बाय x + 5 इज इक्वल टू x - 2 बाय x + 2. तर आता ह्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. आता इकडे बघा, x × x + 2 इज इक्वल टू x + 5 × x - 2. पुढं ह्या दोघांनी इक्वली केल्यावर x² + 2x इज इक्वल टू, आता ह्यानं ह्याला गुणल्यानंतर बघा x²
x -2 -2x 5 × x प्लस 5x 5 × -2 इज इक्वल टू -10. आता बघा एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कट होऊन जातं कारण की हा प्लसमध्ये आहे, हा पण प्लसमध्ये आहे. जर हा प्लस इकडं आला तर मायनसमध्ये होऊन जाईल आणि हा कट होऊन जाईल. पुढं 2x 2x तर इकडे प्लसच होणार आहे, त्यामुळं ह्याचा विषय घेऊ नका आता. म्हणजे 2x इज इक्वल टू 5 - 2 किती होणार 3x -10 हा आला. तर आता बघा हे इकडे शिफ्ट होणार आणि हे इकडे शिफ्ट होणार, म्हणजे हे मायनसचं प्लस होणार आणि इथलं प्लसचं मायनस होऊन जाईल. म्हणजे किती राहील 3x - 2x इज इक्वल टू 10. 3x - 2x इज इक्वल टू 1x मीन्स x मानू आपण इज इक्वल टू 10. तर आपण काय धरणार आहोत, द व्हॅल्यू ऑफ x इज 10, जसं की आपण इथं काढलेलंच आहे. तर 10th एक्झाम्पल आहे. इन फिगर 1.14 फिगर माग काढलेली आहे मी. x इज एनी पॉईंट इन दी इंटेरियर ऑफ ट्रायंगल. पॉईंट x इज अ जॉइंड टू वर्टायसेस ऑफ ट्रायंगल. सेगमेंट PQ ही पॅरलल आहे DE च्या आणि सेगमेंट QR ही पॅरलल आहे EF च्या. फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट सेगमेंट PR पॅरलल टू DF. तर आता पुढच्या पेजवर आपण जाऊ. तर आता बघा इथं काय काय दिलेलं होतं आपल्याला क्वेश्चनमध्ये, फिगरमध्ये PQ पॅरलल टू मीन्स PQ पॅरलल टू DE, QR पॅरलल टू EF, QR पॅरलल टू EF आणि PR पॅरलल टू DF. एवढं सगळेला म्हणजे हे प्रूव्ह करायचं आहे की QR मीन्स PR हे पॅरलल आहे DFच्या. आता बघा आपल्याला प्रूव्हसाठी एवढं सगळं दिलेलं आहे. बघा इथं पुढं इन XDE PQ पॅरलल टू DE हे काय आहे आपल्याला गिवनच आहे क्वेश्चनमध्ये, म्हणून इथं काय लिहिणार आपण गिवन. आता काय करणार BPT थेरमनुसार QP कुठं आहे, Q आणि P हे डिवायडेड बाय D आणि E. दुसरं QE आणि दुसरं कोणतं लगेचच D आणि B. सॉरी हे चुकलेलं आहे इथं दोन्ही साईडला. तर XP आपण आता कोणतं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवरून घेणार आहोत, हे ट्रायंगल घेऊया आपण. मग XP दिलेला आहे त्याच्याखाली काय लिहिणार आहोत DP. नाही XP दिलेला आहे मग DPच लिहिणार आहोत, बरोबर आहे. आता पुढं QE दिलेला आहे दुसरा, मग त्याच्यावर आपण काय लिहिणार आहोत QE हा दिलेला आहे, ह्याच्यावर काय येणार QX बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमनुसार. आता पुढं XEP नाही XE हां बरोबर आहे XEP XEF QR पॅरलल टू EF हे काय आहे गिवन आहे. पुढं आपल्याला दोन्ही काढणार आहोत QX बाय QE इज इक्वल टू XR बाय RF. इथं बघा XR बाय RF आणि QE बाय मीन्स QX बाय QE. आता पुढं ही इक्वेशन 2 आहे. आता इक्वेशन 1 आणि 2 वरून XP बाय PD इज इक्वल टू XR बाय RF हे दोन्ही इक्वल दाखवणार आहोत. मग ह्या प्रूफमध्ये आपल्याला काय दिसलेलं आहे सेगमेंट PR पॅरलल टू सेगमेंट DE कोणत्या थेरमनुसार कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमनुसार. तर हे प्रूव्ह करण्यात आलेलं आहे. हे सगळ्या फिल इन दी ब्लँक्स आपण भरून काढलेले आहेत. तर आता 11th क्वेश्चन आहे. इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट
मीन्स अँगल ABC. आता आपल्याला डायग्राम काढायची आहे. तर आता आपण ट्रायंगल काढणार आहोत. ABC हा ट्रायंगल घेतलेला आहे. तर ह्यांनी काय सांगितलेलं आहे, इथं A, इथं B आणि C. BD काय करते, बायसेक्ट करते म्हटल्यावर इथून BD काढलेला आहे. मीन्स इथं D दिलेला असेल. आणि दुसरं काय सांगितलेलं आहे, C बायसेक्ट करते ACBला. ही ACB अँगल आहे आणि त्याला C बायसेक्ट करते म्हणजे इथं C दिलेली असेल. तर आता यावरून आपल्याला काय करायचं आहे, हे C आणि D म्हणजे इथं सांगितलेलंच आहे सेगमेंट AB इज इक्वल टू AC. सेगमेंट AB इज इक्वल टू AC आहे. हे दोन इक्वल आहेत. आणि प्रूव्ह काय करायचं आहे, ED पॅरलल टू BC म्हणजे C इथं आहे ना, E इथं लिहायचं आहे म्हणजे ED ही पॅरलल टू BCचे आहे. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. तर बघा आपल्याला काय काय गिवन आहे, ट्रायंगल ABC गिवन आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे, AB इज इक्वल टू AC. आणि नंतर आपण कोणत्या नियमानुसार आपण हे करू शकतो, तर आता बघा बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. ह्या प्रॉपर्टीनुसार आपण काय बघतो, अँगल ABC मीन्स ला बायसेक्ट करणारा कोणता आहे, रे बायसेक्टेड मीन्स बायसेक्ट. कोणता करत आहे, BD हा बायसेक्ट करतोय अँगल ABCला. त्यानुसार AB बाय BC इज इक्वल टू AD बाय DC. AB कुठं आहे, AB बाय BC इज इक्वल टू AD बाय DC. आता बघा तसंच दुसरा कोणता अँगल आहे, हा अँगल आहे. तर काय करणार आहे, रे C बायसेक्ट अँगल ACB. ह्या अँगलला बायसेक्ट करते. ह्यानुसार म्हणजे आपण कोणत्या थेरमनुसार वापरत आहे, बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. काय कळत आहे आपल्याला, AC बाय CB इज इक्वल टू AE बाय EB. आता बघा ह्यावरून काय कळतं आपल्याला की AB बाय BC इज इक्वल टू AE बाय EB. हे कोणते कोणते इक्वेशन आहे आपण बघूया. पहिले इक्वेशन दिलेलं आहे. इक्वेशन कुठं आपण काय काय केलेलं आहे, इथं 1 देऊया आपण, इथं 2 नंबरचं इक्वेशन देऊया आणि इथं 3 नंबरचं इक्वेशन देऊया. आता पुढं 4 नंबरचं इक्वेशन कोणतं झालेलं आहे, हे 4 नंबरचं इक्वेशन झालेलं आहे. तर मागच्या इक्वेशननुसार आपण बघणार आहोत फ्रॉम इक्वेशन 2 अँड 4 आपल्याला दिलेलं आहे ते बघून घ्या. मागे आपण लिहिलेलं आहोत. तर बघ AE बाय EB इज इक्वल टू AD बाय DC. हे कशानुसार घेतलेलं आहे, इक्वेशन 2 आणि 4च्या ह्याच्यानुसार. तर आपण काय लिहू शकतो या इथं, बाय BPT थेरम लाइन मीन्स सेगमेंट लाइन या सेगमेंट ED पॅरलल टू BC ह्यावरून प्रूव्ह केलं जातं.